जितनीलकण्ठशुकमैजुभाषिणी परपुष्टिमद्युवति गीतिगीतितः सदनप्रियालकुसुमालयो वधूवरवीक्षणागतसुरार्पिता इव। जित म्हणजे जिंकले, नीलकंठ म्हणजे मयूर मोरपक्षी, शुक म्हणजे पोपट, मैजुभाषिणी म्हणजे भ्रमरस्त्री, परपुष्ट म्हणजे कोकिळ पक्षी, युवती म्हणजे युवती, गीती म्हणजे गाणे, गीतितः गायले. सदन म्हणजे घर गृह, प्रियाल कुसुमालय प्रियाल पुष्पांचा सडा, वधूवर वीक्षण म्हणजे वधू आणि वरांना पाहण्यासाठी आगत आलेल्या, सुराहा म्हणजे देव, अर्पिता त्यांनी अर्पण केलेल्याप्रमाणे, इव म्हणजे प्रमाणे. विवाहामध्ये युवतींनी प्रसंगानुरूप अनेक गाणी गायली. या युवतींच्या गायनाने मयूर, शुक, भ्रमर आणि कोकिळ इत्यादी सुंदर असे गायन करणाऱ्या पक्ष्यांना देखील जिंकले. तसेच जिथे विवाह सुरू होता त्या गृहाच्या बाहेर जो प्रियाळ वृक्ष होता, प्रियाळ पुष्पांचा वृक्ष होता, तो फुलांनी बहरलेला होता. त्या पुष्पांची वृष्टी सर्व ठिकाणी पडलेली होती, सडा पडलेला होता. जणू काही स्वर्गातील सर्व देव हा विवाह सोहळा पाहण्यासाठी आले होते आणि त्या देवतांनीच वधू आणि वराला पाहिल्यानंतर ही पुष्पवृष्टी केली होती.